जिगाव धरणग्रस्त मामुलवाडी गावकऱ्यांचा प्रशासनाला इशारा. 18 मे पर्यंत मोबदला मिळाला नाही तर धरणाचे काम बंद पाडण्यासाठी आंदोलन करण्यात येईल. मौजे मामुलवाडी तालुका नांदुरा येथील गावकऱ्यांनी जिगाव धरण प्रकल्पाअंतर्गत बुडीत क्षेत्रातील शेती व गावठाणाबाबत अंतिम निर्णय घेऊन तात्काळ मोबदला देण्याची जोरदार मागणी केली आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प शेगाव यांना सामूहिक निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मामुलवाडी गाव जिगाव धरण प्रकल्पामुळे 100% बुडीत क्षेत्रात येत असून शेती व गावठाणा दोन्ही पूर्णपणे प्रभावित झाले आहेत. या संदर्भात सुमारे 6 वर्षापूर्वीच मोजणी व मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच पुनर्वसनासाठी नवीन गावठाण निश्चित करून आवश्यक असलेल्या बहुतांश मूलभूत सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. तथापि इतकी प्रक्रिया पूर्ण होऊनही अंतिम निर्णय घेण्यात आलेल्या नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाकडून निधी मंजूर होऊ नये आणि प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर सादर होऊनही निर्णय प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून अंतिम निर्णय होऊन योग्य मोबदला मिळेपर्यंत प्लॉट वाटप प्रक्रिया सुरू करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी अनेक वेळा निवेदने, प्रत्यक्ष भेटी व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही अशा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने 18 मे 2026 पर्यंत दोन्ही निवाडा प्रक्रिया पूर्ण करून अंतिम निर्णय जाहीर न केल्यास धरणस्थळी काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. हे आंदोलन शांततेत व शिस्तीत होणार असले तरी त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनावर गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून या प्रकरणात प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यासाठी तुम्ही इथं आंदोलन केलेलं आहे. मी अशासाठी केलं की माझ्या हे शेत बी गेलं धरणामध्ये, सर्व गावाचे गेले, तर सर्व गावाकडे म्हणणं असं आहे की सगळेचा पैसा भेटायला पाहिजे आणि गावाचाही पैसा भेटायला पाहिजे. कारण आमच्या पोराचे लग्न होऊन नाही राहिले, काही मरून राहिले आणि आम्ही जे आता आम्ही मेलो तर आमचा पैसा आमच्या हातात भेटणार नाही. मग आम्ही काय करणार? तुमचं नाव काय सांगा? माझं नाव लीलाबाई गोविंदा इंगळे, मामुलवाडी, माजी उपसरपंच.